नमस्कार. शुभ ॲस्ट्रोमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. आज आपण पाहूया मूल्यांक 4 असणाऱ्या व्यक्तींना डिसेंबर महिना हा कसा जाणार आहे. मूल्यांक 4 असणाऱ्या व्यक्ती या राहू ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. ज्यांचा जन्म 4 तारीख, 13 तारीख आणि 22 तारीख या तारखेनं झालेला असतो त्यांचा मूल्यांक असतो 4. चला आता आपण सुरुवात करूया. 4 तारीख ज्याही लोकांची जन्मतारीख असते आणि 13 तारीख 22 तारीख ज्याही लोकांची जन्मतारीख असते त्या व्यक्ती ह्या शारीरिक कष्टापेक्षा त्यांचा बौद्धिक क्षमता, बौद्धिक विचार हे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे ते कुठल्याही गोष्टी शॉर्टकट पद्धतीने करतात. चला तर आपण बघूया. त्यांच्यासाठी सर्वात पहिल्यांदा कार्ड आलेला आहे 8 ऑफ वॉन्डचा कार्ड आलेला आहे. तर आता 8 ऑफ वॉन्डच्या कार्डमध्ये मला हेच सांगायचं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये या व्यक्तींना काही अडचणीचा सामना येऊ शकतो. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं की त्या व्यक्तींना असं वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात आहेत. जर ते तुमचे फायनान्शियल असतील, तुमचे पर्सनल असतील, एज्युकेशनल असतील किंवा इतर काही गोष्टी असतील. पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हे 8 नंबरचा कार्ड आलेला आहे. 8 नंबरच्या कार्डमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ते तुम्ही अडचणी ह्या तुम्ही अशा एक चॅलेंज म्हणून स्वीकार करा. तसंही राहूवाले व्यक्ती जे असतात त्यांना चॅलेंज स्वीकारायला खूप आवडतं आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ते हसत हसत सामोरे जातात. त्यांचं लाईफ म्हणजे एखाद्या रोलर कोस्टरप्रमाणे असतं. अचानक कधीही होईल, काही होईल. म्हणून तुम्ही बघू शकता अचानक ह्या संकट आलेले, अचानक हे वार त्यांच्यावरती येऊ शकतात. पण त्यातून कुठला मार्ग काढायचा हे त्यांच्यावरती डिपेंड आहे आणि कशाप्रकारे मार्ग काढून ते आपला जी जीवनपद्धती आहे, आपलं जे काम आहे ते कशाप्रकारे करून घेणार आहे चांगल्या पद्धतीने या व्यक्तींना जमते. सो आता आपण पाहूया 4 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हा महिना कसा जाणार आहे ते. सो आता आपण कार्ड पुल केलेलं आहे. त्याच्यावरती कार्ड आलेला आहे पेज ऑफ पेंटिकल्सचा. हे 2 नंबरचा कार्ड आलेला आहे. चंद्राचा कार्ड आलेला आहे. इमोशन ह्याच्यामध्ये दाखवतात. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की काही जणांच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ते एकदम सिरियस नसतील वगैरे. त्यांचं म्हणजे कन्फ्यूज असेल की ते की मी काय करू आणि काही नको वगैरे. एकदम कॅज्युअल रिलेशनशिप त्यांचे असतील वगैरे. लाँग टर्मचा एवढा काही विचार करणार नाही. खरं तर 4 नंबरवाले लाँग टर्मचा, स्टेबिलिटीचा खूप विचार करतात. त्यांना सगळी कामं त्यांची पटापट व्हावी अशी वाटतात. त्यामुळे सध्या तरी रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काही जणांच्या बाबतीमध्ये जे समजा कॉलेज लाईफ असेल किंवा सध्या नोकरी करत असतील त्या व्यक्तींना त्यांच्या पार्टनरसोबत लाँग टर्म रिलेशन राहावं असं तर सध्या तर काही वाटत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर काय काय असे व्यक्ती आहेत की ज्यांना रिलेशनशिप चांगलं कंटिन्यू व्हावंसारखं वाटतं पण हातामध्ये पैसा टिकत नाही आहे. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये तुम्ही थोडा बचपना कमी करा, थोडा लाँग टर्मचा विचार करा, थोडा म्युच्युअली अंडरस्टँडिंग ठेवा आणि म्युच्युअली जे काही डिसिजन तुम्ही घेणार आहात ते चांगल्या प्रकारे घ्या. पेज ऑफ पेंटिकलचा कार्ड आलेला आहे. छोटे छोटे काय काय इव्हेंट्स तुमच्या लाईफमध्ये होते डिसेंबर महिन्यामध्ये वगैरे. तर दुसरी गोष्ट की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्हाला म्हणतात की वेळेपेक्षा जास्त तुम्ही पैसा खर्च करण्यावरती जास्त भर घेता. तर तसं नाही केलं पाहिजे. वेळ पण तुम्ही जेवढा दिला पाहिजे. नात्यांना वेळ दिला तरच तुमचं पुढचं आयुष्यच खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं की पेज ऑफ पेंटिकल्समध्ये मला एवढं दिसत आहे की या डिसेंबरच्या महिन्यामध्ये की तुम्ही जास्तीत जास्त नात्यांना वेळ द्या आणि गोष्टी लाँग टर्मचा विचार करा. लाँग टर्मचा जेवढा तुम्ही विचार करा तेवढा तुमच्या रिलेशनच्या बाबतीमध्ये खूप हा महिना चांगला जाईल. तर आता आपण बघूया 4 मूल्यांक व्यक्तींना करिअरच्या बाबतीमध्ये कसा डिसेंबर महिना जाणार आहे. करिअरच्या बाबतीमध्ये ह्यांना कार्ड आलेलं आहे 7 ऑफ पेंटिकल्स. 7 ऑफ पेंटिकलचा कार्ड आलेला आहे. ज्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं की करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही हा विचार करताय की सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहे तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं माझ्याजवळ काहीच नाही. तर तसं तुम्ही नाही केलं पाहिजे आणि एकदम जी आरामात जगण्याची तुमची जी वृत्ती आहे कुठल्याही कामामध्ये किंवा करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटतं की नाही आजचं काम उद्या करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. तर तसं नाही केलं पाहिजे. तुम्ही आजची कामे आजच केली पाहिजे की ज्यामुळे तुमच्या करिअर लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमच्या ऑफिसच्या लाईफमध्ये काही इश्यू होणार नाही. दुसरी गोष्ट तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत, सगळे तुमच्यामध्ये पोटेन्शियल एवढे जास्त आहे की तुमच्यासारखी बुद्धी की दुसऱ्या कोणाही अंकामध्ये नाही आहे.
की आपलं काम कशा पद्धतीने करावं हे तुम्हाला माहिती आहे, पण कधी कधी तुम्ही एवढं रेस्टलेस होता किंवा एवढं तुम्ही टेन्शन घेता की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं अरे मी एवढं सगळं करूनसुद्धा काही गोष्टी माझ्याकडे नाहीच आहेत वगैरे. त्या दृष्टिकोनाकडे तुम्ही बघू नका, त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुमच्याकडे भरपूर सारं आहे, तुम्ही भरपूर सारं करू शकता. 7 ऑफ पेंटिकलचा कार्ड आला आहे. पैसा तुमच्याकडे भरपूर आहे, पैसा तुम्ही इथून पुढे कमवू शकता जास्त. फक्त तुम्ही स्वतःला कमीपणा देऊ नका आणि ज्या पण गोष्टी करणार आहात ते चांगल्या पद्धतीने करा. या डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील. तर आता आपण बघूया 4 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना हेल्थच्या बाबतीमध्ये हा महिना कसा जाणार आहे ते. सो कार्ड आलेला आहे तुम्हाला 3 ऑफ वॉन्ड्स. 3 ऑफ वॉन्ड म्हणजे हे 3 नंबरचा कार्ड आलं आहे, गुरुचं कार्ड आलेलं आहे. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये जर समजा तुम्ही काहीतरी डिसिजन घेणार आहात, थोडं आरोग्य तुमचं नॉर्मल राहू शकतं, थोडासा प्रॉब्लेम वाटू शकतो, पण जे काही तुम्ही पुढे डिसिजन घेणार आहात तुमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये चांगलेच डिसिजन घेणार. जर समजा एखाद्या घरामध्ये काही आजारपण असेल किंवा काही ऑपरेशन्स वगैरे असतील किंवा कुठे दुसरीकडे तुमच्या दुसऱ्या हॉस्पिटलला व्हिजिट वगैरे असेल तर त्या तुमच्या चांगल्या प्रकारे होऊ शकतात, सक्सेस होऊ शकतात ते. आणि दुसरी काहीतरी अपॉइंटमेंट तुमची असेल वगैरे किंवा बाहेरच्या सिटीमध्ये वगैरे तुमची अपॉइंटमेंट असेल किंवा तुमचं जाणं असेल तर ते चांगल्या रीतीने तुमचं पूर्ण होऊ शकतं आरोग्याविषयी जे काही आहे ते, आणि आरोग्य तुमचं चांगलं राहू शकतं. दुसरी गोष्ट गुरुचं कार्ड आलेलं आहे, त्यामुळे सांगायचा उद्देश हाच आहे की जर तुम्हाला आरोग्यात काही प्रॉब्लेम आला, जर तुम्हाला कोणी सल्ला देत असेल किंवा एखाद्या असं समजा तुमचं आरोग्य जर खराब होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्ही या गोष्टी अंगावर काढू नका. आणि जर तुम्हाला वाटलं की ह्या डॉक्टरांकडून मला जर पटत नसेल किंवा मला वाटत नसेल की ह्याने जे योग्य सांगितलं आहे तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. 3 नंबरचा काढायला गुरुचं काढायला, त्यामुळे तुम्ही सल्ला घ्यायला दचकू नका, घाबरू नका. बऱ्याच जणांच्या हवं तर सल्ला घ्या, पण आरोग्यावरती काही वाईट परिणाम होऊ देऊ नका. ओव्हरऑल गोष्टी चांगल्या आहे डिसेंबर महिन्यामध्ये. थोडंफार जर काय आरोग्यामध्ये जर प्रॉब्लेम आला, पण डॉक्टरांचा सल्ला घेऊन नक्की तशी औषधं फॉलो करा, तुमचा डाएट फॉलो करा आणि ही लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने जगा. तर आता आपण बघूया 4 मूल्यांकवाल्यांना डिसेंबर महिन्यामध्ये ॲडवाईस काय आहे ती. आपण कार्ड शफल करत आहोत. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नेहमी व्हिडिओ पाहत राहा, दररोज व्हिडिओ येतील. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की जर तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तर ते सुद्धा मी देऊ शकते. तुम्ही माझ्या नंबरला मला मेसेज करा. टॅरो कार्डचं आणि न्यूमरोलॉजीचं कन्सल्टेशन दोन्हीसुद्धा असेल. जे तुम्हाला योग्य वाटेल, जे तुम्हाला आवडेल ते कन्सल्टेशन मी द्यायला नक्कीच रेडी आहे. सो आता आपण बघूयात 3 नंबरचा कार्ड तुमचा आलेला आहे. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं तुमच्या हेल्थच्या बाबतीमध्ये सुद्धा 3 नंबरचंच कार्ड आलेलं होतं. आणि आतासुद्धा तुम्हाला ॲडवाईस तीच आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीचा सल्ला घ्या तुमच्या लाईफमध्ये. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील आरोग्याच्या बाबतीमध्ये, तुमच्या फॅमिली लाईफमध्ये, तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये, तर एखाद्याचा सल्ला तुम्ही घेणं मस्ट जरुरी आहे, घेतलाच पाहिजे. कारण त्याशिवाय जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमच्या घरातल्यांचा सल्ला घेतला तरीसुद्धा चालेल, तुमच्या फ्रेंड्सचा, तुमच्या भावाचा, बहिणीचा किंवा आईवडिलांचा किंवा पत्नीचा, पतीचा, कोणाचाही घ्या, पण सल्ला घेणं इम्पॉर्टंट आहे कुठली बी गोष्ट महत्त्वाची करत असताना तुमच्या लाईफमध्ये. जर जिथे तुम्हाला वाटेल की नाही मला खूप फ्रस्ट्रेशन येते किंवा मला समजत नाही आहे की मी काय डिसिजन घ्यावा, तिथे अजून 4 लोकांची मतं घ्या. त्यांच्या मतांमध्ये तुम्हाला काय योग्य वाटते त्यानुसार तुम्ही सल्ला घ्या. त्यानुसार तुम्ही तो सल्ला अंमलात आणा आणि तुमचं पुढचं येणारं जे काही काम असेल ते तुम्ही कंटिन्यू करा. तर ही होती 4 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींच्या डिसेंबर महिना कसा जाणार आहे. तर उद्याच्या भागात आपण पाहूया 5 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना हा डिसेंबर महिना कसा जाणार आहे ते. तोपर्यंत पाहत राहा शुभ एस्ट्रो. नमस्कार.